हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण स्वाध्याय क्रमांक 9.1, 9.2 आणि शक्य झालं तर टाइम मिळाला तर उच्च काठिण्य पातळीवरील प्रश्न हे सगळे पाहणार आहोत. प्रकरण 9 सगळं पाहणार आहोत. ठीक आहे. नफ्या तोट्यावर आधारित आहे. अतिशय सोपं असं प्रकरण आहे आणि परीक्षेमध्ये विचारले जाणारं प्रश्न आहे. तर आपण इथं नफा आणि तोटा पाहू. नफा म्हणजे काय असतो? नफा म्हणजे विक्री वजा खरेदी आणि तोटा म्हणजे काय असतो? खरेदी वजा विक्री. हे दोन सूत्र आपल्याला पाठ असणं अतिशय आवश्यक आहे नफा तोटा ह्या प्रकरणामध्ये. तर चला, इथं पहिला जर आपण प्रश्न पाहिला, एका फेरीवाल्याने डझनला 144 या दराने सफरचंद खरेदी केली. म्हणजे 1 डझन सफरचंद त्याने खरेदी केवढ्याला केली? 144 ला. म्हणजे आपल्याला इथं खरेदी किंमत येते. खरेदी केवढ्याला केली त्यांनी? 144 ला खरेदी आपल्याला आलेली. आणि इथं विक्री केवढ्याला केली त्यानं? प्रत्येकी 15 रुपये दराने त्याने विकले. तर विक्री त्याची राहणार आहे. विक्री बरोबर हे बघा, एका डझन मध्ये 12 राहतात सफरचंद, म्हणजे 12 गुणिले 1 सफरचंद त्याने 15 रुपयाला विकले. मग गुड मॉर्निंग. तर ह्याची जर विक्री जी काढायची ती आपण काढू. ते आता गुणाकार करू. 5 दून 10 चालेल. 5 एक बेन 1 3 15 ला 15 081. मग त्याची विक्री केवढ्याला आलेली आहे? 180 रुपये. 180 रुपये त्याची विक्री किंमत झालेली आहे. ठीक आहे. त्याची खरेदी किंमत झालेली आहे 144, विक्री किंमत झालेली आहे 180. मग याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर त्याला नफा किती झाला? मग आपण नफ्याचं सूत्र लिहू. नफा बरोबर विक्री वजा खरेदी. विक्री त्यानं 180 रुपयाला केलेली आहे व खरेदी 144 रुपये. आपण याची वजाबाकी जर केली तर आपल्याला उत्तर येईल 36 रुपये. आणि 36 रुपये जर तुम्ही पर्यायामध्ये बघितलं तर पर्याय क्रमांक डी आपलं उत्तर भेटून जाईल. ठीक आहे. पर्याय क्रमांक डी मध्ये आहे. पहा, पुस्तक तुमच्या समोर असणं फार गरजेचं आहे. चला, आपण दुसरा प्रश्न करूत आता. कुणाला डाऊट असतील तर विचारू शकतात. ठीक आहे. दुसरा प्रश्न, 20 घड्याळे 10,200 रुपयांना विकल्यामुळे 4 घड्याळे इतका खरेदी इतका नफा झाला. तर प्रत्येक घड्याळाची खरेदी किंमत किती आपल्याला? तर 20 घड्याळे त्यानं काय केलेल्या आहेत? खरेदी केल्या आणि त्याची किंमत जी आहे आपल्याला 4 घड्याळ खरेदीच्या फायदा एवढा झाला. म्हणजे आपण जर पाहिलं 20 घड्याळ केवढ्याला पडलेले आहेत आपल्याला? 10,200. आणि एवढ्या घड्याळ विकल्यामुळं त्याला 4 घड्याळी खरेदी करता येईल एवढा नफा झालेला आहे. त्याचा नफा तर विचारला नाही, पण घड्याळीची खरेदी किंमत आपल्याला इथं विचारलेली. तर मग आपला नफा आपण काय करू? जो 20 घड्याळीची काय आहे विकल्यामुळे 20 घड्याळीची विक्री किंमत आहे आपल्याला. ओके. ती 4 घड्याळी आपल्याला जास्त भेटतील खरेदी केल्यावर, कारण हा 4 हा आपला नफा आहे. 20 घड्याळ बरोबर खरेदी विक्री बरोबर 24 घड्याळ खरेदी. मग 20 घड्याळाची जी विक्री किंमत आहे ती 10,200. मग 24 घड्याळाची खरेदी किंमत पण काय झालेली आहे? तेवढीच असणार. जे 24 घड्याळ केवढ्याला त्याला पडतील? 10,200 रुपयाला त्याला पडतील. आता आपल्याला एका घड्याळाची किंमत काढायची. मग आपल्याला 24 घड्याळाची किंमत आलेली आहे. मग एका घड्याळाची किंमत काय असणार? 10,200 भागिले 24. आता आपण इथं काटाकाटी करू. याला अर्धे केले 12 आले, याला अर्धे केले 51. ह्या दोघांना 51 येतात आणि 2 0. अजून याला अर्धे केले, बे एक बे 1 आला, बे पंचे 10 1 आला, 5 आणि 0. आता हे 25,550 2550 ला आपण 6 ने डायरेक्ट भागाकार करू. 6 1 25 50
6 एक 6, 6 चोक 24, उरला 1, 6 दोन्ही 12, 12 याच्यातून गेले उरले 3, 6 पंचे 30. मग आपल्याला एक घड्याळ केवढ्याला पडलेली आहे? ₹625 आपल्याला पडलेली आहे. 625 जर तुम्ही पर्यायामध्ये पाहिलं तर पर्याय क्रमांक कोणता आहे आपल्याला? सी हा पर्याय आपल्याला भेटेल. चला आपण तिसरा प्रश्न पाहू. एक माणूस रुपये 20 डझनने पेन्सिल खरेदी करतो आणि त्या प्रत्येकी 2 याप्रमाणे विकतो. त्याला नफा झाला किती? आता आपली खरेदी किंमत दिलेली पहा इथे. खरेदी किंमत किती दिली? खरेदी किंमत दिली त्यांनी ₹20 एका डझनला त्यानं ₹20 ची खरेदी केली. म्हणजे 1 डझन त्यानं पेन्सिल ₹20 खरेदी केली आणि विकताना त्यानं काय केलं? विक्री आपण काढू. एक पेन्सिल विकायला गेला तो. एक पेन्सिल त्याला ₹2 त्यानं विक्री केलेली आहे. एका पेन्सिलची किंमत आहे ₹2 म्हणजे एका डझनमध्ये 12 पेन्सिल राहतात. एक पेन्सिल 2 न विकली म्हणजे त्याची विक्री किंमत झाली ती 24 झाली. ही खरेदी किंमत आहे, ही विक्री किंमत आहे. मग आपल्याला नफा आपल्याला काढता येईल सूत्रामध्ये ठेवून. नफा बरोबर विक्री वजा खरेदी. विक्री केवढ्याला केली त्याने? ₹24 आणि खरेदी केली ₹20. 24 मधून 20 वजा केली आपल्याला उत्तर येते 4. ठीक आहे. अतिशय सोपं आहे. तुमच्याचं पुस्तक असणं गरजेचं आहे हां. ठीक आहे. थोडं खाली करतो याला तुम्हाला व्यवस्थित ओळख येईल असं. ठीक आहे. त्याचा पुढचा प्रश्न आपण करू. एक वस्तू 500 ला विकली तर तोटा झाला आणि 700 ला विकली तर त्याला काय झाला? 700 ला विकली असती तर तोट्याच्या 3 पट त्याला नफा झाला. तर त्याच्या वस्तूची खरेदी किंमत काय आहे? मग काय करायचं बघा. तोटा नफाचे हे ₹500 आणि हे ₹700. ठीक आहे. त्या दोघातलं जे अंतर आहे ते किती आहे? 200चं अंतर आहे. आणि त्यातनं काय म्हणलं इथं तोटा 1 पट झाला, नफा 3 पट होईल. तोटा 1 पट झाला, नफा 3 पट होईल. मग आपल्याला काय करायचं? 1 अन् 3 1 3 त्याचं गुणोत्तर दिलेलं आहे. 1 अन् 3 म्हणजे 4 आणि या दोघातला फरक आहे 200चा. या 200ला जर आपण 4 न भाग दिला तर उत्तर येते 50. ठीक आहे. मग आपण जर ती खरेदी ह्या दोघाचं आपण पाहिलं. याच्यात 3 भाग नफा आहे. नफा आणि याचा 1 भाग म्हणजे आपण ह्या भागामध्ये 50 मिळवूत आपण. याचे 3 भाग आहे. तर हे आपल्याला इथं ₹50 होतील आणि याचे वजा करावं लागतील. इथं 550 आपल्याला उत्तर येईल. ठीक आहे. पहा याचे 3 भाग केले. ₹500 मध्ये आपण जर तोटा म्हणलं तर आपण मिळवतो त्याच्यामध्ये, आहे की नाही? मग त्याची खरेदी किंमत आपल्याला पकडावं लागेल 550. 550 ला जर ती खरेदी केली तर ₹500 ला विकली तर ₹50 हा तोटा झाला. आणि ती 700 ला विकली तर ₹150 त्याचा काय झाला? नफा झाला. म्हणजे ही तोट्याच्या 3 पट आहे की नाही? ही तोट्याच्या 3 पट आहे. म्हणजे 550 तिची खरेदी किंमत असायला हवी. 550 त्याची खरेदी किंमत आहे पर्याय क्रमांक बी मध्ये. एका माणसाने नगाला ₹4 या दराने 120 आंबे खरेदी केले. 20 आंबे सडलेले होते त्याच्यातले. त्याने बाकीचे आंबे 48 ला 10 या दराने विकले. ठीक आहे. व्यवस्थित दिसतंय हे? 48 ला 10 विकले. तर त्याचा नफा किंवा तोटा किती आहे ते आपल्याला सांगायचं आहे. ठीक आहे. तर चला आपण हे उत्तर करू त्याचं. पहा त्यानं काय केलं ₹4 नग याप्रमाणे खरेदी केली. तर खरेदी त्याची किंमत काढू आता. किती आंबे खरेदी केले त्याने? 120 आंबे. हां? 120 आंबे खरेदी केले. एका आंब्याची किंमत होती ₹4. मग त्याची खरेदी किंमत किती झाली? खरेदी किती झाली? 480 ची. मग त्याच्यातले 20 आंबे सडले. मग उरले किती? याच्यातले 20 सडल्या, उरलेले आंबे सॉरी. उरलेले आंबे 120 मधून आपण 20 काढून टाकले तर उरलेले आंबे किती उरले आपल्याला? फक्त 100 आंबे उरलेले आहेत. आपल्याजवळ 100 आंबे उरले. आता आपण विकताना काय केलेलं आहे? विकताना आपण काय केलेलं आहे की 48 ला 10. 10 आंब्याची किंमत किती आहे? 48. ओके. 10 आंबे. आपल्याजवळ 100 आंबे आहेत. मग 10 आंब्याची किंमत ₹48 तर 100 आंब्याची किंमत काय असणार? 100 आंबे
480 असणार आहे. इकडे एक झिरो वाढला तर इकडे पण एक झिरो वाढेल. ठीक आहे. त्याची खरेदी किंमत पण 480 आहे. त्याची विक्री किंमत पण 480 आहे. ठीक आहे. मग त्याला नफा व्हायला ना तोटा व्हायला. नफ्या तोट्यामध्ये एक तरी किंमत कोणती तरी जास्त असायला पाहिजे. तर ना नफा ना तोटा व्हाय. ठीक आहे. अशा प्रकारे हा उत्तर आपण करू शकतो. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न. रहीमने 65,500 ला घेतलेली गाडी पहा इथं मी पुढचा प्रश्न याच्या खालीच करतो. रहीमने 65,500 65,000 कसे काढायचे बऱ्याच जणांना ते येत नाही. 65,000 ला 30 11,15,000 कोट्याने विकून टाकली. तर त्याने ती गाडी केवढ्याला घेतली असेल? बघा 65,500 ला काय केलं त्यानं घेतलेली गाडी 11,15,000 त्याचं नुकसान झालं. 11,15,000 म्हणजे 11,250. मग तू केवढ्याला विकेल ती गाडी? 0, 5, 2, 4, 5. तो केवढ्याला विकली त्याने? तोटा म्हणजे त्याने कमी किमतीवर विकली आणि नफा म्हणजे त्याने जास्त किमतीवर विकली. तर मग त्यानं 54,250 ला विकली असेल. तर इथं 54,250 आपल्याला पर्याय क्रमांक सी मध्ये तुम्हाला उत्तर मिळून जाईल. त्याच्या पुढचा प्रश्न आपल्याला एका वस्तूची विक्री किंमत तिच्या खरेदी किमतीच्या दुप्पट आहे. विक्री किंमत काय म्हणतो तो खरेदी किंमत तिच्या दुप्पट आहे. तर नफा किती आहे? समजा आपण जर इथं विक्री किंमत जर खरेदी किंमत 200 घेतली त्याच्या डबल विक्री किंमत काय येणार 400 येणार. ठीक आहे. ही खरेदीची किंमत आहे, ही विक्रीची किंमत 400. ठीक आहे. खरेदीची किंमत विक्रीच्या किमतीच्या दुप्पट आहे. म्हणजे आपला नफा किती होणार? 400 मधून आपण 200 वजा केले आपला नफा होणार 200. ही खरेदी आहे, ही विक्री आहे. आपला नफा किती? नफा काय होणार 200. म्हणजे खरेदी किमती एवढाच आहे. खरेदी जेवढ्याला केली आपण तेवढाच आपला नफा झालेला आहे. ठीक आहे. मग इथे काय उत्तर येईल? खरेदी किमती इतकाच आपल्याला नफा झालेला पाहायला मिळेल. त्याच्यानंतर पुढचा जर आपण प्रश्न पाहिला इथं एक वस्तू 75,000 मध्ये विकत घेतली आणि 8,000 75,000 नाही 7,500 ला विकत घेतली आणि 8,400 मध्ये विकली जाते. तर होणारा नफा आपल्याला काढायचा आहे. 7,500 ला विकत घेतली म्हणजे खरेदी केली. ही खरेदी आहे. 7,500 ची खरेदी आहे. आणि विक्री किती आहे ना? विक्री एवढ्याला केलेली विक्री 8,400 ला विक्री केलेली. 7,500 ला खरेदी करून विक्री 8,400 ला. मग नफा काय होईल? नफ्याचं सूत्र आपल्याला सांगता येईल. नफा बरोबर कोणाला उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये टाकू शकते. मी उत्तर करण्याच्या आधी विक्री वजा खरेदी. विक्री है 8,400 ची, खरेदी आहे 7,500. वजाबाकी केली तर आपल्याला नफा किती येईल 900. आणि हा नफा आपल्याला जर पाहिलं तर पर्याय क्रमांक सी मध्ये आपल्याला उत्तर भेटून जाईल. चला पुढचा प्रश्न करण्याआधी एक 2 मिनिटाचा ब्रेक घेऊत आपण आणि पुढचा प्रश्न करू. 2 मिनिटाच्या ब्रेकनं पुढचा प्रश्न करू. आमचे नवीन विद्यार्थी आले त्यांनी सुरुवातीपासून जा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपल्या मित्रमंडळींना पण सांगा. जे पण मित्र आहेत त्यांना पण सांगा. चला पुढचा प्रश्न करू तर आपण आता
चला पुढचा प्रश्न आहे. एका माणसाने एक जुनी सायकल 450 रुपयाला खरेदी केली. खरेदीची किंमत 450 आणि त्याच्यावर दुरुस्ती खर्च केलेला 50. जर त्याने ती सायकल 600 रुपयाला विकली तर त्याला किती नफा होईल आपल्याला असं विचारलेलं आहे. तर खरेदी किंमत इथे किती आहे? खरेदी किंमत बघा, खरेदी किंमत फक्त ही खरेदीची किंमत नसते, तर त्याच्यामध्ये आपण केलेला खर्च, त्याच्या दुरुस्तीवर केलेला खर्च तो पण असतो. म्हणजे 450 अधिक 50 आपण असं पकडलं तर एकूण खरेदी किंमत झाली आपली 500. दुरुस्ती आणि खरेदीची किंमत मिळून खरेदीची किंमत असते आणि त्यांना ती विक्री केवढ्याला केली त्याने 600 रुपयाला विक्री केलेली आहे. विक्री किंमत म्हणजे आपल्याला खरेदी किंमत 450 न घेता 450 अधिक हे 50 घ्यावं लागतील 500 रुपये आणि विक्री किंमत आहे 600 रुपये. मग दोघांचा आपण जर नफा काढायचा तर नफ्याचं सूत्र लिहायचं. विक्री 600 केली, खरेदी 500 ची झाली, म्हणजे आपला नफा किती आलेला आहे? 100. म्हणजे विक्री किंमत वजा खरेदी किंमत, विक्री किंमत आहे 600 वजा खरेदी किंमत 500, सॉरी असे आलेले आहेत. आपलं उत्तर आलेलं आहे 100. 100 हे पर्याय क्रमांक बी मध्ये आपल्याला उत्तर मिळेल. चला त्याच्या पुढचा प्रश्नाचं उत्तर पाहूत आपण. एका माणसाने एक टेबल 650 ला खरेदी केले, त्याच्या दुरुस्तीवर 50 रुपये खर्च केला. म्हणजे आता सारखाच प्रश्न आहे. ठीक आहे. खरेदीची किंमत काढायची तर खरेदीची किंमत फक्त ही 650 नसून खरेदी त्याच्यावर केलेला खर्च हे पण असतो. ठीक आहे, म्हणजे 650 अधिक 50, कारण आपण आपला खर्च झालेलाच आहे म्हणजे खरेदी करताना आपली खरेदी किंमत पकडायची आपण 700 रुपये पकडायची. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याने विक्री केवढ्याला त्याने विक्री केली, विक्री किंमत आहे 840. मग आपल्याला नफ्याचं सूत्र लिहायचं. नफ्याचं सूत्र बरोबर नफा बरोबर विक्री वजा खरेदी. विक्री 840 ला केली, 700 रुपये आपली खरेदी झाली, वजा बाकी केली तर आपल्याला उत्तर येईल 140. ठीक आहे. व्हिडिओ समजत असेल तर आधी पण सांगितलं की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न आपण पाहू. याचे उच्च काठिण्यवरील प्रश्न पण आपण पाहणार आहे. काठिण्य पातळीवरील प्रश्न. 4.25 लाख रुपयांना एक जुने घर विकत घेऊन, म्हणजे विकले नाही विकत घेऊ. ठीक आहे, विकत घेतले आपण आणि 4.25 लाख रुपयाला. पहा इथं व्यवस्थित तुमच्याचं पुस्तक असणं फार गरजेचं आहे याच्यासाठी. घेऊन 4.25 लाख रुपये खर्च केले त्याच्यावर. म्हणजे खरेदी किंमत किती झाली? खरेदी टोटल 4.25 म्हणजे 3,75,000, 3,75,000 आणि त्याच्यावर आपण 4.25 लाख म्हणजे 1,25,000 खर्च झाला. 3,75,000 ला खरेदी केली आणि त्याच्यावरचा खर्च हे सगळं पकडून आपला खरेदी किंमत झाली 5 लाख. त्याच्यावर त्यानं विक्री केवढ्याला केलेली? विक्री त्यानं 6 लाखाला केली. ठीक आहे, म्हणजे 5 लाखाला विकत घेऊन त्याने 6 लाखाला विकली. मग आपला नफा काय झाला? विक्री किंमत वजा खरेदी किंमत म्हणजे 6 लाख वजा 5 लाख आपला नफा झालेला आहे. 6 लाख वजा 5 लाख आपल्याला 1 लाख नफा झालेला आहे. ओके, मी डायरेक्ट करतो 6 लाखामधून 1 लाख 5 लाख वजा करतो. ओके, विक्री किंमत वजा खरेदी किंमत. ठीक आहे, 1 लाख आपला नफा झालेला आहे. ठीक आहे, अशा प्रकारे हा प्रश्न संपला. जे नवीन विद्यार्थी आले त्यांनी सुरुवातीपासून पहा व्हिडिओ. चला आणि व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओला लाईक करायचा. एका माणसाने एक स्कूटर 47,000 ला खरेदी केली आणि 3,000 खर्च केले, तर आणि ती स्कूटर त्यानं 52,000 ला विकली, तर आपल्याला विचारला नफा काय? पहा असा प्रश्न एक येणारच आहे. ठीक आहे. आता खरेदी याची किंमत काढायची. खरेदी मी तुम्हाला आधीच सांगितलं, खरेदी किंमत फक्त खरेदी नसती तर त्याच्यावर दुरुस्ती खर्च पण असतो. पुस्तक समोर असू द्या, पुस्तक समोर असू द्या. 47,000 अधिक 3,000, 47 आणि 3 होतात 50,000. ठीक आहे, त्यानं खरेदी झाली 50,000 आणि विक्री केवढ्याला केली त्यानं?
त्याला म्हणजे पडली त्याला 50,000ला पडली. विकलं त्यानं किती 52,000 त्याला विक्री करून पैसे मिळाले. ठीक आहे. मग खरेदी आपल्याला नफ्याचं सूत्र माहिती आहे. नफा बरोबर विक्री वजा खरेदी. विक्री वजा खरेदी हे काय आहे? नफ्याचं सूत्र आहे. विक्री आहे 52,000 वजा खरेदी आहे 50,000. आता 52,000 मधून 50,000 आपण वजा केले तर आपलं उत्तर किती येणार आहे? 2,000. आपला नफा किती झाला? 2,000, जो की पर्याय क्रमांक आपल्याला ए मध्ये भेटेल. ठीक आहे. अतिशय सोपं असं उत्तर होतं. हा शेवटचा प्रश्न, त्याच्यानंतर काठिण्य पातळीवरील प्रश्न पाहूत आपण. राहुलने जुना दूरचित्रवाणी संच 3,000ला विकत घेतला. त्याने त्याच्या दुरुस्तीवर 300 रुपये खर्च केला आणि तो संच 3,500ला विकला. त्याला किती नफा झाला? अतिशय सोपं उत्तर आहे याचं पण. ठीक आहे. व्हिडिओला लाईक करत जा समजत असेल तर, कारण लाईक केल्यानं कोणत्याही टीचरला प्रेरणा भेटते व्हिडिओ जास्त लाईव्ह येण्याची. चला, तर खरेदी किंमत त्याची काढू. खरेदी किंमत फक्त विकत घेतला म्हणजे खरेदी केली ही किंमत नसून त्याच्यावर केलेला दुरुस्तीचा खर्च म्हणजे 3,000 अधिक 300 त्याची खरेदी किंमत झाली. 3,000 अधिक 300 म्हणजे 3,300 त्याची खरेदी झाली. आणि त्याने विक्री केली. 3,500ला विक्री केली त्याने. ठीक आहे. खरेदी करून 3,300ला खरेदी करून विक्री 3,500 केली. म्हणजे याचा अर्थ त्याला नफा झाला. त्या विक्री किमतीतून खरेदी किंमत वजा केली. 3,500तून 3,300 वजा केले तर आपल्याला नफा किती होणार? 3,500 मधून 3,300 वजा केले तर आपल्याला नफा झालेला आहे 200. ठीक आहे. अतिशय पहा, फक्त 22 मिनिटात आपण काय केले? दोन्ही सराव संच आपण कंप्लीट करून टाकले. याच्यामध्ये जर डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता, कमेंट बॉक्स मध्ये टाकू शकता. जे पण डाऊट असतील ते तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये टाका. ठीक आहे. आपले दोन्ही प्रॅक्टिस झाले. आता आपण उच्च काठिण्य पातळीवरील प्रश्न आपण पाहू. उच्च काठिण्य पातळीवरील प्रश्न आपण 1-2 मिनिटातच सुरू करू. दोन मिनिटातच आपण उच्च काठिण्य पातळीवरील प्रश्न सुरू करू. चला, आता उच्च काठिण्य पातळीवरील प्रश्न आपण पाहू. ठीक आहे. उच्च काठिण्य पातळीवरील पहिला प्रश्न आपण पाहूत. आता व्हिडिओ 9.1 आणि 9.2 वर काही तुम्हाला शंका असतील प्रश्नांमध्ये तर तुम्ही आताच विचारू शकता. त्याच्यानंतर आपण उच्च काठिण्य पातळीवरील प्रश्न सुरू करू शकतो आपण. ठीक आहे. कोणाला डाऊट आहे का? 9.1 आणि 9.2 वर आधारित आपण सगळे जे प्रश्न घेतले त्याच्यावर जे पण डाऊट असेल तो तुम्ही कमेंट करून सांगा. आपण त्याच्यावर अजून डिटेलमध्ये तुम्हाला उत्तर आपण सांगू शकतो. कोणाला डाऊट आहे का? नाही समजला असा कोणता प्रश्न आहे का? चला,
प्रत्येकी 400 खरेदी किंमत असणारे 40 शर्ट प्रत्येकी किती किती किमतीस विकले म्हणजे होणारा नफा 20 शर्टाच्या विक्री किमती एवढा असेल. आता इथं मला पण प्रश्न वाचावा लागेल. प्रत्येकी 400 रुपये खरेदी किमती असणारे जे 400 खरेदी किंमत म्हणजे त्याची खरेदी किती किंमत आहे. 40 शर्ट प्रत्येकी किती किमतीस विकावे म्हणजे होणारा नफा 20 शर्टाच्या किमती एवढा असेल. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं पाहायचं 40 अ, 40 शर्टची एका एका शर्टची किंमत किती आहे शर्ट? 40 शर्ट जर पाहिले आपण, एका शर्टाची किंमत आहे त्याची 400 तर 40 शर्टाची पहिली किंमत काढूत आपण. ते 400 गुणिले 40 4 चोक 16 1, 2, 3, 0 1, 2, 3, 0 आपले असे आलेले आहेत. ठीक आहे. हे 16,000 त्याची काय झालेलं आहे त्याची खरेदी किंमत झालेली आहे. आता आपल्याला काय पाहिजे 20 शर्ट एवढा फायदा पाहिजे आपल्याला. 20 शर्ट एवढा फायदा पाहिजे. मग याच्यामध्ये आपण अजून 20 शर्टची किंमत आपण हे करू का? हे 400 गुणिले 20 हे करू का? म्हणजे किती होणार? हे 4 दुनी 8 आणि 1, 2, 3 1, 2, 3 म्हणजे आपल्याला विक्री किंमत पाहिजे 16,000 अधिक 8,000 ही आपल्याला विक्री किंमत पाहिजे. किती शर्टची विक्री किंमत पाहिजे ती 400 400 शर्टची सॉरी 40 शर्टची विक्री किंमत पाहिजे. तर 40 शर्टची विक्री किंमत जर आपण 24,000 ठेवली, तर आपल्याला काय होईल बघा, ही आपण टोटल 60 शर्टची आपली खरेदी किंमत काढलेली आहे. 24,000 आली. म्हणजे ती 40 शर्टची विक्री किंमत हवी आपल्याला. म्हणजे 40 शर्ट आपण 24,000 ला विकले, तर किती येणार? म्हणजे 24,000 भागिले 40 करू. ठीक आहे. भागाकार तुम्ही असा पण करू शकता 24,000. पण नवोदयचे विद्यार्थी आहेत, हुशार असतील आणि तुम्हाला व्हायलाच पाहिजे काटाकाटीचे प्रश्न. तर काटाकाटी येत नसेल तर त्याच्यावर आधारित काटाकाटी शिकून घ्या म्हणजे तुम्हाला वेळ कमी लागेल. ठीक आहे. 1 0 गेला 1 0 4 1 4 4 सक 24 आणि 2 शून्य. म्हणजे आपलं उत्तर पाहिजे आपल्याला 600 रुपयाला विकायला पाहिजे प्रति शर्ट. मग इथे आपलं काहीतरी चुकतंय. 600 रुपये तर इथं पर्यायामध्ये दिलंच नाही त्यांनी. 600 रुपये शर्ट प्रत्येकी किती रुपयास विकले? म्हणजे होणारा नफा हा 20 शर्टाच्या विक्री किमती एवढा असेल. इथं तर 600 दिलेच नाही. एक वेळेस अजून एकदा प्रश्न पाहू. 400 रुपये खरेदी किंमत आहे. 40 शर्टची शर्ट प्रत्येकी किती रुपयास इथे 600 रुपये पर्यायामध्ये दिलंच नाही. माझं उत्तर मला वाटतं इथं 600 रुपये आपण जर विकले, तर आपल्याला 20 शर्टाचा नफा होईल. आता तुम्ही पाहून घ्या. ठीक आहे. मला तर वाटतं इथं 600 पण पर्यायामध्ये दिलं नाही तर. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूत आपण. तुम्हाला काही सोल्युशन वेगळं सांगायचं असेल तर सांगू शकता याच्यात. इब्राहिमने 500 अंडी आणि 600 प्रति 100 या दराने खरेदी केली. वाहतुकी दरम्यान 50 अंडी फुटली. त्यानंतर अंडी त्याने प्रति डझन कोणत्या भावाने विकावीत म्हणजे त्याला 600 रुपये नफा होईल. पहा आता आपल्याला इथं थोडासा हा उच्च काठिण्य पातळीवरील प्रश्न असल्यामुळे हे अवघड तर राहणारच आहे. ठीक आहे. ह्या प्रश्नाचं उत्तर आपण नंतर पुन्हा एकदा पाहू. आपण आता सध्या हे पाहू. ठीक आहे. तर हा इथे इथे विक्री किमती एवढा म्हणला. इथे इथे जो प्रश्न आहे तो विक्री किमती एवढा. विक्री किमती एवढा जर विचारला असेल तर विक्री किंमत आपल्याला माहिती नाही. आपण विक्री किंमत 700 जर पकडली 700 रुपये विक्री किंमत पकडली किंवा 800 रुपये विक्री किंमत पकडली. 800 रुपये विक्री किंमत पकडली तर एका शर्ट मागे त्याला काय किती होईल 400 रुपये नफा व्हायला. हे की नाही? हे की नाही? 400 रुपये नफा व्हायला. मग त्यांना 40 शर्टला त्याला किती भेटेल? 40 शर्टला त्याला भेटेल 3,000 4 चोक 16 0 0 0 विक्री किमती तर खरेदी किमती एवढा नाही हा. दुसऱ्या प्रश्नामध्ये मला वाटलं खरेदी किमती एवढा आहे, विक्री किमती एवढा. 16,000 त्यांना जर 800 रुपयाला भेटलं म्हणजे 20 शर्टची विक्री किंमत 16,000. मग याचं उत्तर पर्याय क्रमांक डी होतं. याचं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक डी. चला.
याचं पहिल्याचं उत्तर पर्याय क्रमांक डी आहे. आता दुसरं मधातच मी हे केलं सुरू. इब्राहिमने 500 अंडे 100 प्रति 100 प्रमाणे प्रति 100 म्हणजे 100 अंड्याची किंमत त्यानं काय केली 600 रुपयाला पडली त्याला. मग तसं त्याला 500 अंडे केवढ्याला पडतील त्याला 500 अंडे पडतील 500 5 गुणिले 600 म्हणजे 3000 रुपयाला त्याला 500 अंडे पडणार आहे. ठीक आहे. 500 अंडे केवढ्याला पडणार कारण हे 5 पटीने आहे ना, मग मी 600 ला 5 गुणलं 100 अंड्याची तर ही 5 पट आहे. 5 पट अंडे घेण्यासाठी आपल्याला 3000 द्यावे लागते. आता त्याच्यातले 50 फुटले आपल्याला 3000 मधले आपले 50 फुटले. सॉरी आपल्याला अंडे किती येतं 500 आहेत. 500 अंड्यापैकी आपले 50 अंडे फुटले. मग 450 अंडेच उरले आपल्याला. आणि आपल्याला नफा किती पाहिजे आता इथं नफा जर पाहिजे आपल्याला बघितला 600 रुपयाहून नफा मिळवायचा. आता आपल्याला 3000 ला आपण खरेदी किंमत केली आणि त्याच्यामध्ये आपल्याला नफा पाहिजे 600 म्हणजे आपल्याला विक्री किंमत ठेवावं लागणार आहे 3600 टोटल. आपल्याला 3600 जर भेटले आपल्याला तर आपल्याला 600 रुपये नफा मिळेल. आणि हा 450 अंडी शिल्लक आहे. 450 अंड्याची किंमत आपल्याला 3600 ठेवायची. एका अंड्याची विक्री किंमत किती ठेवायची आपल्याला 600 3600 भागिले 450 हे एक शून्य गेला हे एक शून्य गेला याला 9 न जातो भाग 9 चौक 36 इथे शून्य 5 एक 5 5 8 40 म्हणजे एका अंड्याची किंमत त्याला 8 रुपये ठेवावं लागेल. किती ठेवावं लागेल 8 रुपये. तर मग इथे 8 रुपये प्रति डझन विचारला प्रति डझन एका अंड्याची किंमत 8 रुपये तर डझन एक डझन प्रति डझन विचारलं मग 12 गुणिले 8 आपल्याला प्रति डझन म्हणजे एका डझन मध्ये 12 अंडे असतात आणि आपल्याला 8 अंड्याची किंमत करायची तर मग ती किती येणार आपल्याला 96 रुपये आपल्याला येईल. 96 रुपये आपल्याला पर्याय क्रमांक ए मध्ये उत्तर भेटेल. पुढचा प्रश्न पाहूत आपण. हिमांशूने 10 चित्रवाणी संच प्रत्येकी 12,000 प्रमाणे खरेदी केले. ते दुकानात नेण्यासाठी त्याने काही रक्कम हमाली व वाहतूक खर्च केला आणि त्याने प्रत्येकी 14,500 प्रमाणे विकले. या व्यवहारात त्याला एकूण नफा किती झाला 20,000 झाला. तर त्याला वाहतुकीचा खर्च आणण्यासाठी किती लागला होता. ठीक आहे त्याला नफा किती झाला पहा. आता आपण एक काम करू का त्याने 10 दूरचित्रवाणी संच 12,000 ला खरेदी केली म्हणजे खरेदी त्यानं काय केली खरेदी केवढ्याला केली 10,000 गुणिले 12 म्हणजे 1,20,000 ची त्यानं खरेदी झालेली. विक्री किंमत त्याची केवढ्याला आहे 14,500 तर एकूण विक्री किंमत काढतो. विक्री किंमत 14,500 गुणिले 10 दूरचित्रवाणी 12,000 रुपये. ठीक आहे आणि 10 म्हणजे हे 1,45,000 ला त्याने विक्री किंमत झाली. 10 संच त्यानं 12,000 प्रमाणे घेतले 1,20,000 आणि त्याने विकले 1,45,000. मग आपला इथं नफा जर काढायचा गेला जर आपण हा खर्च पकडलाच नाही वाहतूक खर्च पकडलाच नाही तर आपल्याला 1,45,000 मधून 1,20,000 वजा केले तर आपल्याला 25,000 नफा व्हायला हवा होता. पण त्यानं नफा काय सांगितला 20,000. मग ह्या दोघांमधली जी तफावत आहे म्हणजे तो आपला वाहतूक खर्च असणार आहे की नाही. खरा आपला नफा 20,000 आपल्याला दाखवायला तर 25,000 मग आपली वाहतुकीला खर्च किती झाला तर तो झाला 5,000. ठीक आहे. पुढचा प्रश्न काही डाऊट असेल तर विचारा. तिन्ही प्रश्नामध्ये काही डाऊट असेल अजून नाही समजलं तर वापस घेऊ अजून काही दिवसांना पुन्हा करू कारण मी काही न पाहता डायरेक्ट उत्तर करतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न घेण्याच्या 1 मिनिटानंतर घेऊ आपण. एकच मिनिट थांबा. 1 मिनिटाच्या विश्रांती नंतर पुढचा प्रश्न घेऊ.
1 मिनिटाच्या विश्रांती मिळतो. चला पुढचा प्रश्न आहे. दिनेशने प्रति क्विंटल 4,000 दराने 1 क्विंटल कांदे खरेदी केले. हे कांदे त्याने 36 किलोग्राम या दराने विकले. तर याला ह्या व्यवहारात नफा झाला की तोटा? ते आपल्याला काढायचं आहे. तर चला आपण काढू याचं उत्तर. चला. तर बघा 1 क्विंटल म्हणजे 100 किलो. 1 क्विंटल म्हणजे किती राहतात? 100 किलो. म्हणजे 1 क्विंटल कांद्याची किंमत आहे 4,000 म्हणजे 100 किलो कांदे. 100 किलो. 100 किलो कांद्याची किंमत किती आहे? 4,000. आणि विक्री करताना त्यानं केवढ्याला विकलं? विक्री करताना त्यानं हे 100 किलो कांदे त्यानं ₹36 प्रमाणे विकले. मग 36 एक्का 36 आणि हे 2 झिरो. मग त्याने काय केले? 3,600 लाच विकले. त्याची खरेदी किंमत आहे 4,000 पण विक्री किंमत 3,000 म्हणजे कमी किमतीला विकले. मग आपला नफा झाला का नुकसान झालं इथं? आपलं नुकसान झालं. नुकसानलाच म्हणजे तोटा म्हणतो आपण. नुकसान म्हणजे तोटा झाला आपला. तोटा करताना आपल्याला 4,000 मधून 3,000 वजा करायचे. 4,000 मधून 3,000 वजा केले. ठीक आहे. तोटा म्हणजे विक्री किंमत वजा खरेदी किंमत. तिथं लिहायचं तर लिहा तुम्ही. विक्री वजा खरेदी. वजा केले तर याचं उत्तर येणार आपल्याला ₹400 आपला तोटा झालेला आहे. ₹400 तोटा हा आपल्याला पर्याय क्रमांक बी मध्ये मिळून जाईल. ठीक आहे. पर्याय क्रमांक बी मध्ये आपल्याला भेटून जाईल. त्याच्यानंतर पुढचं. सुनंदाने घाऊक कापड बाजारात 50 साड्या घेतल्या तिने 20,000 ला. केवढ्याला घेतल्या? 20,000 ला. 50 साड्या 20,000 ला घेतल्या. प्रत्येकी 450 प्रमाणे विकल्या. या व्यवहारात तिला किती नफा तोटा झाला ते काढायचं आपल्याला. तर विक्री जी केलेली हिने 50 साड्याची ती 50 साड्या तिने एक साडी 475 प्रमाणे विकली. आता याची गुणाकार करू आपण. 475 गुणिले 50 0 0 0 1 0 पाता पाता 25 7 2 35 आणि 2 37 7 20 आणि 3 23 0 5 7 3 2. तिने विक्री किंमत त्याची किती आली? 23,750. मग आपल्याला नफा मिळालेला नफा किती असणार? आपली विक्री किंमत जास्त आहे. विक्री वजा खरेदी. विक्री वजा खरेदी. विक्री ही आपली 23,750 आणि खरेदी आहे आपली 20,000 ची. ठीक आहे. विक्री ही आपली 23,750 आणि खरेदी आहे 20,000 ची. याच्यातून हे वजा केलं तर आपल्याला जो नफा आहे तो आपल्याला 3,750 आपल्याला नफा मिळेल. आणि 3,750 आपला नफा जो आहे 3,750 नफा पर्याय क्रमांक सी मध्ये दिसतोय आपल्याला. ठीक आहे. पर्याय क्रमांक सी याचं उत्तर असणार आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आपण हे सराव संच संपवलेला आहे. कुणाला डाऊट असेल तर प्रश्न विचारू शकता. कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. जे नंतर पाहणार आहेत, जे लाईव्ह आहे ते आत्ताच विचारू शकता. जे लाईव्ह नाही त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. जेणेकरून मी जेव्हा पण लाईव्ह येईल तेव्हा तुम्हाला प्रश्न विचारता येतील. लाईव्ह प्रश्न विचारता येतील आणि तुमच्या ते प्रश्नाचं समाधान तुम्हाला करता येईल. एखादा प्रश्न अवघड राहतो तर त्याला डिटेलमध्ये आपण करू शकतो. ठीक आहे. त्याने नंतर कमेंट बॉक्समध्ये टाकायचा आहे. तर हा प्रश्न थोडा अवघड गेलता. आपण काय करू शकतो त्याच्यावर
किंवा समजला नाही व्यवस्थित तर त्याच्यावर आपण आधारित अजून जास्त प्रश्न करू शकतो. ठीक आहे. कोणाला डाउट्स आहेत का अजून? विचारू शकता, मी इथेच आहे. ठीक आहे. अजूनही गेलो नाही. व्हिडिओ झालेला आहे आपला पूर्ण. 9.1 आणि 9.2 याच्यावर आधारित कोणताही प्रश्न आता तुम्ही विचारू शकता किंवा गणिताचा कोणताही स्वाध्यायावर कोणताही प्रश्न तुम्ही विचारू शकता. गणिताचा कोणताही 1.1 पासून 12व्या धड्यापर्यंत कोणताही तुम्हाला जर शंका असेल एखाद्या सराव संचवर नवोदयचे विद्यार्थी, त्यांनी मला कमेंट करू शकता आणि तुमचा डाऊट काय करू शकता, विचारू शकता. हां, कमेंट करण्यासाठी पण तुम्हाला लाईव्ह जर चालू असताना तुम्हाला चॅनेलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. लाईव्ह नसेल तर तुम्ही कमेंट अशी सहज करू शकता. पण तुम्हाला जर लाईव्ह क्लासमध्ये कमेंट करण्यासाठी सबस्क्राईब असणं गरजेचं असतं. तीच मुलं लाईव्ह क्लासमध्ये कमेंट करू शकतात. ठीक आहे. चला वाटतं की कुणालाही डाऊट नाही. तर आजचा व्हिडिओ आपण इथंच संपवूत आहात. ठीक आहे. येऊ पुढच्या व्हिडिओसाठी. ठीक आहे. व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. डाऊट असेल तर अजून 1 मिनिट थांबतो मी. डाऊट असेल तर कमेंट करून सांगू शकता. चला, डाऊट नाही वाटतं. लाईव्ह कोण-कोण आहे सांगा बरं, तुमची नावं सांगा. लाईव्ह वाले कोण-कोण आहे? चला. काही बोलायलाच तयार नाहीत विद्यार्थी फक्त. ओके, चला. बाय.